लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेडा नगरपंचायतीत सत्ताधारी पक्षांमधील वादामुळे विकास कामं ठप्प. काँग्रेसची नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी. शिंदखेडा नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यातील मतभेदांमुळे शहरातील विकास कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षानं नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी जिल्हाधिकारी धुळे तसेच नगर विकास विभागाकडे निवेदन सादर करण्यात आलंय. निवेदनात म्हटलंय की नगरपंचायत निवडणुकीनंतर सुमारे 7 महिने उलटूनही शहरात अपेक्षित विकास कामं गतीनं होत नसल्याचं नागरिकांमध्ये चित्र निर्माण झालंय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे सत्तेत सहभागी असतानाही स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. काँग्रेसच्या मते नगराध्यक्षांकडे प्रशासनाची जबाबदारी असताना विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न झाला, मात्र काही विषयांवर भाजपच्या नगरसेवकांकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय. दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंड्याबाबत आक्षेप घेत भाजपच्या सभापतींनी बैठकीस अनुपस्थित राहून नाराजी व्यक्त केल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबतही काँग्रेसनं गंभीर प्रश्न उपस्थित केले. सुमारे 21 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील योजनेचं काम पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाले नसल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित कामांची शासन स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाचे कंत्राट देण्याबाबतही पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात दोन्ही टप्प्यांमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून शासनानं स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तथापि या आरोपांबाबत संबंधित कंत्राटदार, नगरपंचायत प्रशासन किंवा संबंधित लोकप्रतिनिधींची अधिकृत भूमिका उपलब्ध होऊ शकलेली नाही. काँग्रेसनं पुढे म्हटलंय की मागील पंचवार्षिक काळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये समन्वय राखून विकास कामं करण्यात आली होती, मात्र सध्याच्या नगरपंचायतीत विविध विषयांवर एकमत होत नसल्यानं विकास प्रक्रियेला फटका बसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नगरपंचायतीतील सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून त्याची छाननी करण्यात यावी. तसेच शहराच्या विकासावर होत असलेल्या परिणामांचा विचार करून आवश्यक निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेसनं निवेदनाद्वारे केली आहे. प्रसंगी माजी नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेवक प्रतिनिधी राहुल पाटोळे, परीक्षित देशमुख, चेतन देसले, संजय भोई उपस्थित होते. निवेदनावर त्यांच्या सह्या होत्या. मुख्य संपादक भूषण पवार. काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिंदखेडा शहरात 6 महिन्यापासून राष्ट्रवादी व भाजपची सत्ता असून या शहरात 6 महिन्यापासून लोकांच्या जनहितेचे जे प्रश्न आहेत, मूलभूत गरजेचे प्रश्न आहेत, ते या ठिकाणी स्थायी समितीला मंजूर होत नाही. म्हणून लोकांच्या मूलभूत गरजांना या ठिकाणी आळा बसतोय आणि त्यांना त्या सर्व गोष्टींच्या अडचणी निर्माण होत आहे. तरी या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सभापती यांचा समन्वय कुठेही घडून दिसून येत नाही. आज या ठिकाणी ज्या गोष्टीला पाणी योजनेला आम्ही सतत 5 वर्ष मागील विरोध करत आलो, की ठेकेदार हा निकृष्ट दर्जाचं काम करत होता, त्याची चौकशी झाली पाहिजे, परंतु तसं काही झालं नाही. तत्कालीन प्रशासक पिरियडला पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली आणि त्या ठिकाणी सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी गदारोळ केला की पाणी योजनेचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, ठेकेदारांनी चुकीचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी तत्कालीन CO आणि ठेकेदार याच्यावर ताशेरे सुद्धा ओढलेले होते बैठकीत. पण असं असताना सुद्धा त्याच ठेकेदाराला पुन्हा 23 कोटीची योजना ठेका देण्यात आली. याचं मागचं घोड बंगाल काय हे काही समजण्यात आलं नाही आणि जनतेलाही आजपर्यंत कळलं नाही. त्या ठेकेदारास का ठेका दिला गेला, कोण त्याच्या मागे उभा आहे, अशा भ्रष्ट ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे होता. आजही आमची ती मागणी आहे. आणि आज ह्या घडीला माननीय सुभाष माडी यांनी जी पत्रकार परिषदेतून नगरपंचायतीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात आंदोलन केलं, परंतु त्यांची बैठक झाली बंद कमऱ्याआड आत, त्याचा आजपर्यंत ओपन असं निरसन काही झालं नाही. त्या बैठकीत काय झालं नेमकं हे लोकांना आबांनी सविस्तरपणे सांगावं. ठेकेदाराविषयी तुमचं काय मत आहे, किंवा कुठे तडजोड झाली का, त्या ठेकेदारावर तुम्ही गुन्हे दाखल करण्याचा पात्र आहात का, काय ह्या गोष्टीचा खुलासा आबांनी सविस्तरपणे या ठिकाणी मांडला पाहिजे. सभापतींना विनंती आहे माझी
पाणीपुरवठा सभापती असतील, बांधकाम असतील, आरोग्य असतील, की तुमची मर्यादा बघा. सभापतींमध्ये विषयांमध्ये तुम्ही मिटिंग घेता सभापतीची, अहो तुम्हाला 40 ते 50,000 रुपये खर्च करण्याचा एक आढावा असतो आणि त्या ठिकाणी तुम्ही 4 कोटीची कामं मंजूर करतात. लोकांना हसू करू नका. आधी प्रशिक्षण घ्या नगरसेवक म्हणून, सभापती म्हणून, आणि मग त्या मिटिंगांना सहभागी व्हा. पाणीपुरवठा सभापतींनी आपण फक्त मुबलक पाणी आहे असं बोट टाकून चालणार नाही, तर शहराच्या वितरणावर भर द्या. जी योजना 25 वर्ष फ्युचर जनतेचं दररोज पाणी यायला पाहिजे. मी म्हणत नाही, निविदा म्हणते. 25 वर्ष फ्युचर लोकसंख्येच्या हिशोबाने ती दररोज पाणी यायला पाहिजे, तिथं दररोज वितरण झालं पाहिजे. की या शहरात 5व्या ते 6व्या दिवशी पाणी जनतेला मिळत आहे. तेही काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत, काही ठिकाणी पूर्ण अवस्थेत, काही ठिकाणी नदी वाहते. अशा परिस्थितीत वितरण व्यवस्था होत आहे. त्या ठिकाणी लक्ष वेधलं गेलं पाहिजे. काही ठिकाणी नळ्यांच्या तोट्यावरती आहेत, त्यांना नोटिसा काढल्या पाहिजे. जनतेने सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष केलं पाहिजे की आपण पाणी कसं वापरलं पाहिजे जपून. आपली नळाची तोटी बाहेर निघते आणि आपण बिनधास्त त्याला भाव देतो. जनतेने सुद्धा त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष केलं पाहिजे. तर अशा ह्या आट्यापाट्यांच्या खेळमध्ये जनतेचा मात्र हाल होत आहे. या ठिकाणी आज आम्ही शिंदखेडा नगरपंचायत काँग्रेसतर्फे जर असाच खेळ चालू असेल तर माननीय मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की शिंदखेडा नगरपंचायतकडे तुम्ही कलेक्टरकडे अहवाल पाठवावा आणि तत्काळ या नगरपंचायत बरखास्त करावी, अशी या ठिकाणी एक आज सरांना आज विनंती केलेली आहे. परंतु मला आशावादी आहे की येणाऱ्या पुढच्या मिटिंगला किंवा 15 दिवसात काहीतरी तडजोड होईल आणि सभापती आणि अध्यक्षांचा समन्वय घडून येईल आणि शहराचा विकासाकडे वाटचाल होईल, अशी या ठिकाणी आशा करूया. मात्र असं न झाल्यास काँग्रेस मात्र या ठिकाणी तीव्र असं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि असा जर खेळ जनतेशी चालू ठेवला तर शिंदखेडा नगरपंचायत बरखास्तीच्या मार्गावर आम्ही ठामपणाने या ठिकाणी राहू. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.